श्री स्वामी समर्थ. माझ्या ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जसं प्रत्येकाची देवी ही वेगवेगळी, कुलदैवत हे वेगवेगळं असतं, परंतु आपण त्या देवीचं मान सन्मान केला म्हणजे आपल्यावरती देवीची कृपा सतत राहत असते. देवीचा आपण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आपण देवीची पूजा मान सन्मान करत असतो. तसेच वर्षातून एकदा तरी आपण आपल्या देवीला जायचं असतं आणि घरामध्ये दररोज देवीची पूजा प्रार्थना किंवा नैवेद्य असेल तो आपण करायचा असतो. का तर ती आपली कुलदेवी असते आणि आपला कुळाचार चालवत असती. आपल्याला आलेले जे कोणतेही आर्थिक अडचण असेल, कोणतेही संकट असेल, त्यातून ती आपल्याला तारून नेण्याचं काम करत असते. म्हणून आपण आपल्या कुलदेवीला तिचा व्यवस्थित असा मान सन्मान केला पाहिजे. तिचा व्यवस्थित अशी पूजा अर्चा आपल्या हातून झाली पाहिजे, जेणेकरून तिचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहील. आणि वर्षातून एकदा तरी आपण आपल्या देवीला गेलं पाहिजे. तर याच देवीला आपण मान सन्मान कसा करायचा, तिला कोणते 11 अलंकार आपण अर्पण करायचे आहे ते आज जाणून घेणार आहोत. कारण देवीचे जे मेन अलंकार असतात ते 11 अलंकार, परंतु बऱ्याच जणांना माहिती नसतं की 11 अलंकार हे कोणते असतात. बऱ्याच ठिकाणी होम हवन केलं जातं, त्या ठिकाणी हे देवीचे 11 अलंकार हे होमात टाकले जातात. त्यामुळे देवीला ते अर्पण केल्यासारखे होतात. बरेच जण देवीला प्रत्यक्ष देवीची ओटी भरताना हे अलंकार देवीला अर्पण करत असतात. बरेच जण दुसऱ्याला ह्या वस्तू दान करत असतात. परंतु हे 11 अलंकाराचे महत्त्व आणि कोणते 11 अलंकार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगत आहे. तर सर्वात प्रथम आहे की साडी, चोळी आणि बांगड्या. तर जसं की आपल्याला वस्त्र लागतं, त्याचप्रमाणे आपण देवीला त्यांच्याच म्हणजे चांगल्या क्वालिटीचं आपण साडी न्यायची आहे. त्याबरोबर चोळी असती, नंतर बांगड्या. तर बांगड्या हे एक सौभाग्याचं लेणं आहे आणि आपल्या हातात चांगल्या प्रकारे बळ देण्याचं काम हे करत असतं. सौभाग्यवती स्त्रियांनी नेहमी हातात बांगडी घालावी, कारण वाईट जी शक्ती असती त्या बांगड्यांच्या, काचेच्या बांगड्याच्या आवाजाने ती वाईट शक्ती ही निघून जात असते आणि कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती आपल्यावरती प्रवेश करत नाही. त्यामुळे महिलांनी बांगड्या ही आवर्जून घालायची आहे. नंतर आहे मणिमंगळसूत्र, जोडवे, विरुदे. हे आहे की आपल्या सौभाग्याचे अलंकार. मणिमंगळसूत्र म्हणजे आपलं लग्न झालं आहे याचा आपल्याला. नंतर आहे जोडवे, कारण जोडवे पायात घातल्यामुळे जोडवे आणि विरुद्धे ठराविक जे आपले पॉईंट असतात तर ते पॉईंट दाबण्याचं काम ते करत असतात. त्यामुळे आपल्या रक्तवाहिनी जी आहे मेंदूपासून तर बोटांपर्यंत त्या रक्तवाहिन्या व्यवस्थित शुद्ध होतात आणि व्यवस्थित चालण्यास मदत होते. त्यासाठी आपल्याला हे अलंकार हे घालण्याचे महत्त्व आहे आणि त्यामुळे आपल्या शरीरावरती त्याचा खूप छान परिणाम होत असतो. त्यामुळे आपण हे अलंकार घालत असतो. नंतर आहे की हळदी कुंकू, कारण हळदी कुंकू आणि हळद ही अँटीसेप्टिक आहे आणि आपण ज्या ठिकाणी मध्यभागी हळद आणि कुंकू लावतो तो आपला आज्ञाचक्र आहे. त्या आज्ञाचक्रावरती आपण दाब दिल्यामुळे आपले जे लहरी आहेत त्या चालू राहतात आणि आपल्याला प्रसन्न वाटत असतं. म्हणजे रक्तवाहिनी तेथील असते ती प्रसन्न वाटत असते. त्यामुळे आपण हळद कुंकू. नंतर देवीला शेंदूर अर्पण करायचा आहे, गुलाल किंवा शेंदूर. नंतर हार किंवा वेणी अर्पण करायची आहे 5 नंबरला. तर त्यामुळे आपल्या सौंदर्य खुलून दिसतं. त्यामुळे आपण प्रत्येक महिलेनी पण हार किंवा वेणी डोक्यामध्ये माळायची असते. नंतर पंचखाद्य आहे. पंचखाद्य म्हणजे काय, तर ख पासून चालू होणारं, जसं की खारीक आहे, खडीसाखर आहे, खसखस आहे, खोबरं आहे, खवा आहे. अशा प्रकारे देवीचे आवडते पदार्थ आहे हे पंचखाद्य. त्यामुळे आपण हेच देवीला अर्पण करायला पाहिजे. त्यानंतर आहे खेळणा किंवा पाळणा, म्हणजे आपल्याला घरामध्ये संतती व्हावी, आपल्या घरामध्ये गोकुळ नांदावं यासाठी आपणही देवीला हे वस्तू अर्पण करायच्या आहे, जेणेकरून देवी आपल्या घरामध्ये अशा प्रकारे गोपाळ आपल्या घरामध्ये नांदेल. त्यासाठी आपण देवीला हे अर्पण करायचं. नंतर आहे पुरणाचं नैवेद्य, कारण देवीचा अतिशय प्रिय आवडता नैवेद्य म्हणजे पुरण आहे आणि तो देवीला आपण अर्पण करायचा आहे. आपण अलंकार ज्यावेळेस अर्पण करतो त्यावेळेस. नंतर आहे की ओटीचे सामान. प्रत्येक विवाहित स्त्री असेल किंवा सौभाग्यवती स्त्री असेल त्याची ओटी ही आपण खण घेत असतो, म्हणजे ब्लाऊज पीस, गहू घ्यायचा, सुपारी घ्यायची, पैसे घ्यायचे. अशा प्रकारे आपण ओटीचं सामान भरायचं असते, म्हणजे त्या लक्ष्मीची ओटी ही नेहमी भरलेली असेल सुख समृद्धीनी
किंवा पैशानी भरभराटीने धन दौलत त्या व्यक्तीजवळ येईल, त्या हेतूने आपण देवीची ओटी भरायची असते की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी संतती सर्वही नांदो. त्यासाठी आपण हे ओटीचं सामान भरायचं आहे. नंतर आहे की 5 प्रकारचे फळ, म्हणजे जसं की नारळ आहे, दक्षिणा आहे आणि 5 प्रकारचे फळं आपण हे देवीला अर्पण करायचे आहे. नंतर आपल्याला 11 नंबरला आहे की होमपुडा. होमपुडामध्ये आपण होम करत असतो देवीचा, त्यावेळेस देवीला हळद कुंकू, अष्टगंध, अक्षदा, फुले, धूप, दीप, कलश, पळी, भांडे, तामन अशा प्रकारे खूप सारे पदार्थ असतात, अशा प्रकारे वस्तू असतात. तर आपण अशा प्रकारे देवीला ह्या 11 अलंकार आपण अर्पण करायचे असतात. आणि देवीला नैवेद्य अर्पण करताना आपण पुरणाचा ज्यावेळेस आरती करतो त्यावेळेस देवीला पुरण हे खूप प्रिय आहे. त्यावेळेस देवीला 21 वाती घालून पुरणाचा नैवेद्य करायचा आहे. तोही त्याचा व्हिडिओ मी म्हणजे टाकलेला आहे, नंतर पुन्हा परत टाकणार आहे. कारण देवीला सगळ्यात आवडचा पदार्थ आहे म्हणजे पुरण, आणि त्याचीच आरती आपण पुरणाचा कसा करायचा. तर अशा प्रकारे आपण हे देवीला 11 अलंकार अर्पण केल्यामुळे आपल्याला देवी म्हणजे तुमचं कोणतेही समस्या असू तर देवी आपल्यावरती प्रसन्न होत असती, आणि देवीला आपण ओटी भरल्याचा आनंदही आपल्याला होत असतो. देवीची कृपा सदैव आपल्यावरती राहत असते. तर अशा प्रकारे आपण नेहमी आपल्या कुलदेवीतेला जाताना हे अशा प्रकारे 11 अलंकार आपण अर्पण करायचे आहे. त्याचं महत्त्वही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. श्री स्वामी समर्थ.